नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याच्याकरिताच हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये आकृतीबंध संदर्भात माहिती दिलेली आहे. राज्यामधील जे महसूल आणि वन विभाग आहे त्याच्या अखत्यारीत जे काही पदं आहेत वेगवेगळ्या गट आणि गटचे त्याचे आकृतीबंध मंजूर झालेले लवकरच याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे. त्या संदर्भात ही पूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये दिली जाणार आहे. स्वतः महसूल मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. एकूण जागा 1700 प्लस, अगोदर 1700 मंजूर झाल्या होत्या. यामध्ये अजून जागेची वाढ सुद्धा झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे किंवा आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे असे सर्व मेल आणि फिमेल उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता पात्र ठरणार आहेत. तर याची आपल्याकडे तलाठी भरतीकरिता सर्व विषयासहित बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही घेतली जाणार आहे. यामध्ये आतापर्यंत जे PYQ आहेत क्वेश्चन पेपर त्याचा अनालिसिस प्लस टॉपिक वाईज MCQ सर्व विषय तुम्हाला वेगवेगळ्या टीचर मार्फत शिकवले जाणार आहे. त्यामध्ये दर महिन्याला झूम मीटिंग तज्ञ व अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. लेक्चर आपल्या वेळेनुसार आपण कितीही वेळा अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. तर ही बॅच अगदी कमी शुल्कामध्ये सध्या ऑफर चालू आहे. 9823442263 या नंबरवरती कॉल करायचे. फक्त तलाठी भरतीकरिताच ऑफर आहे, कारण की याच्या जागा जास्त आहेत आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या पूर्ण प्रोसिजर 7 ते 8 महिन्यामध्ये कंप्लीट सुद्धा होणार, म्हणजे दिवाळीच्या अगोदर तुम्हाला जॉईनिंग सुद्धा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर यामध्ये नवा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट होणार आहे. जे वेगवेगळे पद आहेत राज्याच्या महसूल विभागांतर्गत नवे 35,876 पदांचा समावेश, यामध्ये गट, गटप, गटक आणि गट चारही वर्गाचा समावेश आहे. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ग्राम महसूल अधिकारी पदासंदर्भात. राज्यात महसूल विभागाचा नवा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. तब्बल 35,876 पदांची निर्मिती केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नियुक्तीमुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी म्हटलेलं आहे. यांनी दिली. नियोजन भवन येथे माध्यमांशी बोलत असताना महसूल विभागाचा शेवटचा आकृतीबंध 2006 मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नव्या आकृतीबंधासाठी अनेक आंदोलन केले. तसेच शासनाने हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. महसूल विभाग सर्वात महत्वाचा विभाग आहे गृह विभागाच्या नंतरचा. तर महसूल विभागामध्ये 34,576 नियमित व 1,322 स्रोताद्वारे असे मिळून 35,876 पदांचा आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने कालच मंजूर केलेला आहे, मान्य केलेला आहे. राज्यातील महसूल यंत्रणा अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी बावनकुळे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. उमाकांत दांकड समितीच्या शिफारशीनुसार हा सुधारित आराखडा तयार करण्यात आलेला आहे. कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया आता जिल्हाधिकारी स्तरावर वेगाने पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये प्रशासकीय पुनर्रचना आणि नवीन कार्यालय, शासनाने महसूल विभागाची नवीन संरचना निश्चित केली असून यामध्ये विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर कार्यालयांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी 6 विभागीय आयुक्तालय, त्यानंतर 36 जिल्हाधिकारी कार्यालय, 192 महसूल विभागीय कार्यालय, 360 तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर 2,625 मंडळ कार्यालय, 15,747 तलाठी सज्जांची पदे मंजूर झालेली आहेत. ओके, त्यापैकी किती भरली जातात याची उत्सुकता आपल्याला आहे. प्रशासकीय सोयीसाठी 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय, 8 नवीन उपविभागीय आणि 2 तहसीलदार कार्यालय आणि 69 अपर तहसीलदार कार्यालयांना मान्यता दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणचे किंवा ग्रामीण आणि शहरी भागातील जे ग्राम महसूल अधिकारी पद आहेत, अगोदर 1700 पदांची मान्यता दिली होती, परंतु नवीन आकृतीबंध मान्य झालेला आहे, मंजूर झालेला आहे. यामध्ये किमान 3 ते 4 हजार पदांची जाहिरात तलाठी पदाकरिता प्रसिद्ध होणार आहे. तर ज्यांचं आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणतेही ग्रॅज्युएशन असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येतो. याचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये काय दिलेला आहे त्यांनी, मराठी, इंग्लिश, मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर जीके ज्याला आपण GS किंवा सामान्य ज्ञान म्हणतो, आणि मॅथ रिझनिंग, हे 4 विषय असतात. कॉमन सब्जेक्ट आहे सर्व परीक्षेकरिता आणि एकच पेपर TCS किंवा IBPS कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतला जाईल. यावर्षी निगेटिव्ह मार्किंग असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे, कारण मागच्या वर्षी ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्या बऱ्यापैकी एक्झामला नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब या ठिकाणी
करण्यात आलेला होता. तर आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं, कारण ते येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तिथून पुढे 3 ते 4 महिन्यानंतर परीक्षा, 1 महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिला जाईल. त्यानंतर 3 महिन्यानंतर परीक्षा आयोजित केली जाणार आहे. तर तेवढा वेळ म्हणजे पूर्ण प्रोसिजर 6 महिन्यामध्ये संपेल. तिथनं पुढे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पोलीस व्हेरिफिकेशन, मेडिकल व्हेरिफिकेशन असेल. ओके, सगळं या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. तर याचे आपल्याकडे तुम्हाला आताच मी सांगितलंय, ऍप मधनं सुद्धा तुम्हाला तलाठीची बॅच जॉईन करता येईल, किंवा 9823442263 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल बॅच विषयी माहिती दिली जाणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये. डिटेल टॉपिक लिस्ट प्रत्येक सब्जेक्टची या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. ओके, थँक्यू.